मित्राच्या लग्नाला आलो आहे आणि हा चेंबूरमध्ये एक हॉल आहे मस्त शगुन म्हणून, तिथे लग्न आहे. फार सुंदर असं मोठं तुम्हाला हॉल दिसेल. हा हॉल म्हणजे ॲक्च्युली इथे सगळी जेवणाची सोय लावली आहे आणि बुफे लावलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असं हॉल आहे. आणि माझा मित्र ओंकार बेंद्रे त्याचं आज लग्न आहे. माझ्या लग्नाला आला नव्हता, म्हणजे ॲक्च्युली त्याला वेळ नव्हता, पण मी तरीसुद्धा न रागावता त्याच्या लग्नाला आलो. सो तुम्ही बघू शकता आता. मी पहिल्यांदा आयफोनवर व्लॉग बनवतो आहे. मित्राचा आहे बाय द वे, माझं स्वतःचं नाही आहे. देव करो तुम्ही एवढं सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा की मला आयफोन घेता यावा. असं नाही आहे की घेऊ शकत नाही, घेऊ शकतो, पण मला लोनवर नाही घ्यायचं, मला हार्ड कॅशवर घ्यायचं आहे.
पहिला हात घालायचा आहे सांगितल्यानंतर नंतर मुला अरे हा शूज शोधतोय शूज शूज चोरायला आलाय. हा 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 ए इकडे ना तोंड ते दाखव. हे आला बघ हा बघ शूज घ्यायला आलाय. नाव काय तुझं नाव काय तुझं नाव नाव काय तुझं काय नाव आहे. एका शूज साठी केवढं चाललंय तुमचं रे. तुझं काय चाललंय तुझं पण शूज हवे. अरे नाही नाही ए अरे बाबा त्याच्यामध्ये स्टेशनरीचं सामान आहे. हे मी देऊ का. हे सगळे पटवून देत आहेत त्याला की शूज तुझे नाही आहेत. हा आता गेम करतोय. नवरीचा भाऊ आहे. काय नाव आहे रे तुझं. हा काय करायचंय. व्हेरी गुड. हा आम्ही हाय गाईज मी माझ्या मित्राच्या म्हणजे ओमकारच्या लग्नाला आलो आहे. लग्नाचे व्लॉग बनवेन आणि आता काय झालं आहे ॲक्च्युली ओमकारच्या मोठ्या ताईने पटकन माझ्याकडे शूज दिले आणि लगेच माझ्या मागे लहान लहान मुलं लागली आणि ते शूज मी आता घेऊन आमच्या एका वहिनींकडे दिलेत. म्हणजे माझा मित्र आहे जयराज त्याची मिसेस म्हणजे माझ्या वहिनी त्यांच्याकडे दिले आणि आता तुम्ही बघू शकता पोरं कशी मागायला आली आहेत शूज वगैरे. ओय ओय अरे अरे माझ्याकडे जबाबदारी आहे. सांग शूज आहेत आमच्याकडे सांग. शूज आहेत बोल. आयला मित्र लुटायला बसले मित्र. आता इकडे डील चालू आहे. वहिनींनी अचानक नवीन डील काढली. पैसे घेऊन या. माझ्याकडे नाही बघ काहीच नाही. आयला माझ्या जबाबदारी ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया ना. माझ्या मागे चिल्लर पार्टी दिसते नाही. ही एक हा मितांश नाव आहे तर हा नवरीचा भाऊ आहे. इकडे बघ यांची आता ट्रिक काय माहिती आहे काय. हे आता सांगायला लागलेत की ते शूज माझे आहेत माझे मिळत नाही आहेत दाखवा मला आणि मग हे शूज काढणार आहेत.
आणि त्यांच्याच पार्टीमधली काही लोक आहेत ती आता बघा त्यांच्या तोंडावर स्माईल कशी आहे. नाही नाही इथे कोणी शूज नाही आणले. लग्न लागलं आता विधी चालू आहेत त्याच्या आणि जेवण वगैरे सुरू झालं आहे तर तिकडे ते जेवत आहेत वगैरे आणि पूर्ण घाम काढला त्या लहान मुलांनी सगळं की शूज जे नवऱ्या मुलाचे शूज आहेत ते लपवण्यासाठी भरपूर हे करावं लागलं. ॲक्च्युली ताईने डायरेक्ट हातात दिले शूज आणि मग तेव्हापासून ती मुलं मागेच लागली, लहान मुलं सगळी. मितांश नाव आहे त्यातल्या एकाचं, नवरीच्या भावाचं नाव माहीत नाही पण नवरीचा भाऊ. मग पुढे त्यांचे प्लॅन्स आणि आता मला त्यांनी धमकी दिली आहे की बघ मी आता काय प्लॅनिंग करतो आणि शूज काढतो. सो आय डोंट नो त्यांचं प्लॅनिंग काय, पण गंमत आहे, मजा करूया. गेले तर गेले शूज, एवढं काय देईल पैसे ओमकार. माझा त्रास सगळा वहिनींनी घेतला आहे. सो आता अरे बाय द वे नटराज ओंकारमुळे माझे मित्र झालेत. नटराज, क्षितिज, तिकडे समोर येतो क्षितिज. अब ये वाले वीडियो में मेरा वॉइस ओवर आएगा की नहीं आएगा? आएगा. लेकिन हे सगळे माझे मित्र निघालेत ना, हे शूज ठेवायला निघालेत कारण रिस्की आहे जरा शूज घेऊन हॉलमध्ये बसणं. पण मजा येते. आज पहिल्यांदा मी आयफोनवर व्लॉग बनवतो बाय द वे. मित्राचा मिळाला आहे सो त्याला बोललो मला सगळे व्हिडिओ पाठव, पण लवकर मला एवढं मोठं करा प्लीज. मी कॅशमध्ये आयफोन घेतला पाहिजे. ओके बरोबर मध्ये. येस येस. बाय द वे हा सौरभ ओरपे. हॅलो. हे सगळे ओंकारमुळे मित्र झालेत माझे. हे ओंकारचे आधी मित्र नंतर माझे मित्र, पण ओंकारमुळे झाले आणि फार छान लोक आहेत ही सगळी. मला मजा येते, फक्त एवढंच की मला वेळ फार कमी मिळतो यांच्यासोबत आणि आयुष्यात एवढा स्ट्रगल चालू आहे तोच. हा ह्यांनी लपवलेलं आहे, गेम केलेला आहे. हा क्षितिज. हा क्षितिज. निखिल आणि हा जयराज. आणि हा जयराज. अरे थांब ना. फोकस फोकस ब्रो. आला नाही का? आला. सो मजा आली आज मजा आली. ॲक्च्युली काय म्हणजे गेम कसा वाजला माहिती आहे का, थोडक्यात सांगायचं तर मोठ्या ताईने, ओंकारच्या मोठ्या ताईने मला विचारलं ओंकारचा मित्र आहेस ना. मी म्हटलं हां. त्यांनी पटकन एक पिशवी हातात दिली आणि म्हणाले ह्याच्यात शूज आहेत सांभाळ. आणि माझ्या हातात व्लॉग करतोय मी, पण या लहान मुलांनी बघितलं, त्यांचं बरोबर लक्ष होतं आणि ते मागेच लागले. नंतर वहिनींनी सांभाळलं. नाही तर आज गेम होता माझा. ह्या लहान मुलांनीच केला असता सगळ्या. काय मग फेटा बांधताय
ओंकाराच्या लग्नातला फेटा. फुल तुझं मॅचिंग झालं. ओंकारचं लग्न. कडक बांध म्हणजे तसं नरमच ठेव. असं वाटतंय, असं वाटतंय. तुम्ही सांगा कमेंटमध्ये. हा नाही तर निखिल विचार करतो त्याला विचारतो, तुम्हाला विचारतो असं वाटतं. हां मस्त. डोकं दुखत असेल तर फेटा बांधावा म्हणजे डोकं पकडून ठेवलं. माझी कॉमेडी आणि काय थँक्यू. मला ब्लॉग मोठे मोठेच कर, माझे लॉंग ब्लॉग असतात बघितलंस ना. तेव्हा पण पुण्याला याल घरी जेवायलाच यायचं.